मित्र हो, आज कित्येक घरात एकच कथा आहे. बायकोचं ऐकून मुलगा आईवडिलांना सोडतो. बाला, तुला माहिती आहे का, ज्या क्षणी तू आईवडिलांना सोडतोस त्या क्षणी मी श्रीकृष्ण तुझ्या घरातून निघून जातो आणि सुख, शांती, लक्ष्मी सगळं हळूहळू नाहीसं होतं. मुळापासून तुटलेलं झाड हिरवं दिसतं, पण आतून कोरडं होतं. आई म्हणजे तुझी पहिली गुरु, वडील म्हणजे तुझा पहिला आधार. बायको संसारासाठी आहे, पण आई वडील जीवनासाठी आहेत. त्यांच्या थरथरणाऱ्या हातातच तुझं खरं भाग्य दडलेलं आहे. कैकेयीने रामाला वनवास मागितला, तरी रामाने आईचं वचन पाळलं. रामाला काय तोटा झाला? उलट त्याला मर्यादा पुरुषोत्तम हा किताब मिळाला. आईचं ऐकलं म्हणून राम अमर झाले. आज लाखो लोक त्यांच्या नावानं शपथ घेतात. तू जर आई वडिलांचं ऐकलंस तर तुझं नाव कदाचित जग बदलणार नाही, पण तुझं घर नक्कीच सुखी होईल. श्रावण कुमार आणल्या आई वडिलांना खांद्यावर घेऊन तीर्थयात्रा करतो. बाण लागून तो मृत्यूशय्येवर पडतो, तरीही शेवटचा श्वास घेताना म्हणतो, माझ्या आई वडिलांना पाणी द्या. हा तो पुत्र ज्याने स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं, पण पालकांची सेवा कधी विसरला नाही. आणि म्हणूनच श्रावण कुमाराचं नाव आजही स्मरणात आहे. भीष्मांनी पित्यासाठी विवाह त्याग केला, आयुष्यभर ब्रह्मचर्य स्वीकारलं. वडिलांच्या आनंदासाठी स्वतःचं सुख त्यागणारा पुत्रच खरा वीर ठरतो. म्हणून भीष्मांचं नाव महाभारतात तेजस्वी राहिलं. शिवाजी महाराज बालपणीत जिजाऊंचे संस्कार ऐकत होते. त्यांना हिंदवी स्वराज्य घडवण्याची प्रेरणा आईकडूनच मिळाली. म्हणून मी सांगतो, आईचे संस्कार जपणारा पुत्रच इतिहास घडवतो. आईला सोडणारा कधीच इतिहासात अमर होत नाही. मित्र हो, कल्पना करा, वृद्ध आई एकटीच घरात बसली आहे. डोळ्यात पाणी, हात थरथरत आहेत. माझा मुलगा तरी मला भेटायला येईल का? पण मुलगा दुसरीकडे बायकोसोबत व्यस्त आहे. बाला, त्या आईच्या मनातील शून्यता, त्या वडिलांच्या डोळ्यातील आस यापेक्षा मोठं दुःख नाही. आणि लक्षात ठेव, आई वडील गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा मोठं शाप या जीवनात नाही. बाळा, संसाराला जप, बायकोवर प्रेम कर, पण आई वडिलांचा हात कधीही सोडू नकोस. जगातली सगळी नाती तुटली तरी पुन्हा जोडता येतील, पण आई वडील गेल्यावर त्यांचं नातं कधीच पुन्हा जोडता येणार नाही. ज्यांच्या घरात आई वडिलांची माया आहे त्या घरात मी श्रीकृष्ण स्वतः वास्तव्य करतो. आणि ज्याने त्यांना सोडलं आहे त्या घराच्या दारी माझे चरणही थांबत नाहीत. धन्यवाद.